सखी सावली काव्यांजली। काव्या, तू स्वतःच्या आईला आणि बहिणीला पोलिसांच्या ताब्यात दिलं? मोठाच निर्णय घेतलायस तू। पण तसा निर्णय घेणं गरजेचं होतं बाबा। खरं तर लाडूच्या बाबतीत त्यांनी जे काही केलंय ना, त्या मानाने त्यांना दिलेली शिक्षा खूपच खूप अत्याचार केलेत त्यांनी लाडूवर, आणि ती हे सगळं सहन करत आली आतापर्यंत। पण आता पाणी डोक्यावरून गेलं, हे सगळं सहन करण्या पलीकडे गेलंय। मी इथे तिच्या लग्नाचं ठरवते आणि ती या सगळ्या गोष्टींमुळे खूप अस्वस्थ आहे। बाबा, आई, मला तिच्याजवळ थांबायचंय। मी इथून तिकडेच जाण्याचा विचार करतेय। मी जाऊ? हरकत नाही, जा तू। आणखीन एक, म्हणजे खरं तर मी तेच सांगायला इथे आले होते। म्हणजे बाबा आहेत माझे तिकडे, पण त्यांना सोडून दुसरं कुणी मोठं माणूस घरात नाहीये, आणि तुम्ही दोघं आमच्या आई वडिलांच्या जागी आहात। तेव्हा संध्याकाळी लग्नाची बोलणी करत असताना तुम्ही दोघांनी तिथे असावं असं मला वाटतं। हो, आम्ही येतो, नक्की येतो। तू जा, कार्यक्रमाची तयारी कर, आम्ही येतो। आज संध्याकाळी 7 वाजता MG सर्कलच्या डेड एंडला पैसे घेऊन ये। तिथे एक रिक्षा उभी असेल, त्यात 3 लाख रुपये ठेव आणि निघून जा। आता घाई करायला हवी। संध्याकाळपर्यंत लवकरात लवकर पैसे जमवावेच लागतील। येस, हे बघ, विशूला मेसेज पाठवलाय, संध्याकाळी तो 3 लाख देईल। थँक्स आहे सोनिया, तू आयडिया दिलीस म्हणून। बाय द वे, मला सांग, तुझ्या त्या किडनॅपरने तुझ्याकडे 2 लाखच मागितलेले ना? पण मग तू आता विश्वजित सरांकडे 3 लाखाची का डिमांड केली आहेस? कधीतरी असा डबल गेम खेळावा लागतो सोनिया। आता बघ, विशू 2.5 लाख मॅनेज करणार। मी त्याला सांगितलंय की मी स्वतःहून 50,000 अरेंज करते, म्हणजे माझी इमेज अजून चांगली होणार, आणि बंटीला आपण फक्त 2 लाख देणार। बाकीचं 50,000 प्रॉफिट माझं। आता एवढी धडपड करतेय तर एवढं प्रॉफिट तर व्हायलाच हवं ना।
लाडू काय झालं ग? तुझ्या लग्नाची बोलणी होणार आहेत आज. तुझ्या आयुष्यातला महत्वाचा निर्णय होणार आहे. तुला आनंद व्हायला हवा ना? अशी तोंड पाडून का बसलीस? अक्काई, अगं माझ्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा निर्णय होणार आहे. पण काकू इथे असायच्या ऐवजी तुरुंगात आहे, ह्याचं जास्त वाईट वाटतं. हे बघ लाडू, मी हा निर्णय अगदी आनंदाने घेतलेला नाहीये. माझ्यासाठी सुद्धा खूप अवघड होतं ग सगळं. पण तिने जे काही केलंय त्याबद्दल तिला शिक्षा मिळणं गरजेचं होतं. त्यामुळे जे झालंय ते योग्य झालं. तू उगाच वाईट वाटून घेऊ नकोस. आणि ती नसली म्हणून काय झालं? बाबा आहेत, मी आहे, आमची तिकडच्या घरची माणसं आहेत, बाबा येणार आहेत, आई सुद्धा. विशू, तुझी इज्जत धोक्यात आल्यावर ती वाचवण्यासाठी तू काहीही करू शकतोस. ह्याच प्रूफ झाला. हे मी नक्की लक्षात ठेवेन. अक्काई, काय झालं? नाही, काही नाही. लाडू, मला तुला इतकंच सांगायचंय की आज तुझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस आहे. त्यामुळे तू बाकी सगळं विसरून फक्त स्वतःचा विचार. आज मी तुझ्यासाठी खूप आनंदात आहे आणि तू सुद्धा मला तशीच असायला हवीस. आता छान हसून दाखव बघू मला. अक्काई, काय झालं? कुठे हरवलीस? असं वाटतंय ना लाडू की आता तू माझ्या अंगा खांद्यावर खेळत होतीस. माझं बोट पकडून चालत होतीस, बोबडं बोलत होतीस. कधी मोठी झालीस, कधी लग्नाच्या वयाची झालीस कळलंच नाही ग. काव्या, आले बाबा. तू तयार हो, छान दिसली पाहिजेस. बाबा काय म्हणतात बघते.
हॅलो प्रीतम. हॅलो अंजली, घरी आहेस ना? हो म्हणजे काय? बर, मी येतोय. लवकर ये. सोनिया हे काय आहे? त्या रिक्षावाल्याला मी रिक्षा पार्क करून 1 तास निघून जायला सांगितलेलं. सगळं नीट झालं. विशूने पण बॅग नीट ठेवली. भंगर आला इथे काय करतोय? तेच ना ग, मला पण काहीच सुचत नाहीये. काय करायचं आता आपण? पैशांची रिस्क आपण घेऊ शकत. आपल्याला रिक्षाजवळ जायला लागेल. चल. थांबा. कोण आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही? बऱ्या बोलानं चेहरा दाखवा, नाहीतर मी काय करेन ते बघायचं. हा, बऱ्यापैकी सगळी तयारी झाली आहे आपली. हो. सुजितनं पण फोन करून सांगितलंय की ते निघालेत. ते येतीलच थोड्या वेळात. हरकत नाही. पण तुझे सासरेबुवा येणार होते ना? हो, बाबा येणार आहेत. पण आई येतील की नाही सांगता येत नाही. बाबा खूप कसं तरी होत आहे आज. का ग? म्हणजे बघा ना, आपल्याकडे लग्नाची बोलणी होणार आहेत आणि म्हणजे तुम्ही आहात, पण तुमच्या बरोबर कुणीतरी मोठं बाई माणूस असायला हवं होतं असं वाटतंय. खरं तर सुनंदानं मोठ्या कौतुकानं आपल्या पुतणीसाठी, अंजलीसाठी हे करायला हवं होतं. पण तिने नसते उद्योग करून ठेवले. त्यामुळे त्या दोघींना तुरुंगात जावं लागलं. किती दुर्दैवाची गोष्ट आहे ग ही. नाही बाबा, खरं तर अशा वेळी त्या दोघी घरात नाही आहेत ही एका अर्थाने चांगलीच गोष्ट आहे. अहो, आपण शुभ कार्याच्या चर्चा करणार आहोत. अशा वेळी दुष्ट मानसिकतेची माणसं आपल्या आसपास नकोतच. फक्त तुमच्या बरोबर आमच्या आई बाबांनी इथे असायला हवं एवढीच इच्छा आहे माझी. काव्या, मी आलोय का? बाबा नमस्कार. बाबा एकटेच आलात? आई, मला खात्री होती तुम्ही नक्की याल. तू बोलवलंस म्हणून नाही आले, वेगळ्या कारणासाठी आले. वेगळ्या कारणासाठी म्हणजे? काय खाली ठेव. मी तुम्हा दोघींना काही करणार. ओके, ऐकून घ्या माझं. हे बघा, माझ्याकडे काही नाही.
फक्त फोन आहे, बाकी काही नाही. ओके. ऍक्च्युली माझा एक प्रॉब्लेम झालाय, जेन्युइन प्रॉब्लेम झाला. प्लीज ऐकून घे. हां, मला नको आहेत पैसे. तुम्हाला ठेवायचे सगळे पैसे ठेवा. पण प्रॉब्लेम असा झालाय की मी आत्ता इथून जात होतो आणि ती मला वाटलं ब्लॅकमेल करणारा कोणी पुरुष असेल. तुम्ही दोघी तर फोटो असली चिप कुठे माझी? कुठे? दे. चिप दे. चलो 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 वहां से चलो. तू परस्पर सुजित आणि अंजलीचं लग्न ठरवलंस. मला ते अजिबात मान्य नाही. आणि कधीच मान्य होणार नाही. तरीही मी माझं कर्तव्य करायला आले. आणि अशा वेळी घरामध्ये कुणीतरी बाई माणूस असायला हवं म्हणून आले. काव्याच्या लेखी माझ्या मताला काही मान नसला, पण स्वतःचा मानपान कधी मिळवायचा, कुठे मिळवायचा हे चांगलं कळतं मला. आणि अंजली इतकी गोड आणि शहाणी मुलगी आहे. तिच्यावरच्या प्रेमासाठी मला यावंच लागलं. या ना, या. बस. काव्या, तो मुलगा नाही आला अजून? हो, त्यांचा फोन आला होता, निघालेत, येतीलच. प्रीतम, तू? तुम्ही दोघं इथे? आम्ही इथे लाडूच्या लग्नाची बोलणी करायला एकत्र आलो होतो. तू इथे कसं काय? अगं वहिनी, ते आईने पाठवलं होतं. आईने अंजलीसाठी साडी घेतली होती, ती द्यायला सांगितले. साडी? मधुराच्या मनात आता काय आलंय कुणास ठाऊक. अंजलीसाठी काव्यानं दुसरा मुलगा बघितलाय असं मी तिला सांगितलं होतं. तरी सुद्धा तिनं प्रीतम बरोबर ही साडी का पाठवली कुणास ठाऊक. आई देवदर्शनाला गेली होती, तर तिथे आईने अंजलीसाठी एक पूजा ठेवली होती. खास देवीची साडी आणि प्रसाद आणला होता, ते द्यायला आलो. अच्छा. ते
अंजली कुठे? प्रीतम, आज पहिल्यांदा मी तुझ्यासाठी नटले. याआधी आपण अनेकदा भेटलोय, पण आता आपण एका वेगळ्याच नात्यानं एकमेकांसमोर येणार आहोत. मला अशा रूपात बघून तुला नेमकं काय वाटतं ते मला बघायचं. तुझे डोळेच सांगतील सगळं.